मंडळी, महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। पण दुर्दैवाची बाब म्हणजे याच महाराष्ट्रात या निर्णयाची खिल्ली उडवली जाते। मुंबई सारख्या शहरात लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालक उघडपणे म्हणतायत की आम्ही हा नियम मानणार नाही, संप करू, अगदी शहर बंद पाडण्याची ही भाषा केली जाते। पण प्रश्न असा आहे की ही हिम्मत येते कुठून? एखाद्या राज्याने कायदा केला आणि तो पाळायचा नाही असं सरळ सांगितलं जात असेल तर ही फक्त भाषेची बाब राहत नाही, तर ही कायद्याच्या आणि व्यवस्थेच्या आदराची बाब बनते। यावर राज्य प्रशासनाने ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे। आपण जिथं राहतो, काम करतो आणि पोट भरतो तिथली भाषा आपल्याला यायला नको? त्या ठिकाणच्या भाषेचा आदर करायला नको? मराठी भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नाही, तर ती महाराष्ट्राची संस्कृती, ओळख आणि अस्मिता आहे। भारतामधील इतर अनेक राज्यांकडे बघा, तिथं स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं जातं आणि व्यवहारात तिचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो। मोठमोठ्या कंपन्या जेव्हा दुसऱ्या देशात आपल्या अधिकाऱ्यांना इथून पाठवतात तेव्हा त्यांना आधी तिथल्या भाषेचं प्रशिक्षण दिलं जातं, तिथली भाषा शिकवली जाते आणि मगच पाठवलं जातं। मग महाराष्ट्रातच आपल्या भाषेबाबत इतकी उदासीनता का? खरं पाहिलं तर यासाठी काही अंशी आपणही जबाबदार आहोत। आपणच सहजपणे हिंदी किंवा इतर भाषा वापरायला सुरुवात करतो आणि आपल्या भाषेला दुय्यम स्थान देतो। जर आपणच मराठी बोलणं टाळत असू तर इतरांकडून अपेक्षा ठेवायची कशी? म्हणूनच आता गरज आहे ती बदलाची, मराठीचा अभिमान बाळगण्याची आणि रोजच्या व्यवहारात ती वापरण्याची। आणि हा नियम फक्त रिक्षा टॅक्सी चालकांपुरता मर्यादित का ठेवायचा? महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, व्यावसायिक, नोकरी करणारे, छोटे मोठे उद्योजक तसेच राजकारणात कार्यरत असणाऱ्यांना मराठी बोलता, वाचता आणि लिहिता आलंच पाहिजे। ही सक्ती नसून ही आपल्या मातृभूमीच्या भाषेबद्दलची किमान जबाबदारी आहे।